अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते। आपल्या आज सप्ताहामधचा दुसरा दिवस आहे, म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारणाचा दुसरा दिवस आहे। भरपूर सेवेकरांनी पारायण बसले आहेत आणि आपणास माहिती असेल की जे कोणी पारायण नाही बसले आहेत तरी सुद्धा त्यांना काही ना काहीतरी सेवा करायची असेल तर तुम्ही मठामध्ये जा, केंद्रामध्ये जा आणि सकाळी 10:30च्या आरतीनंतर तिथे यागाची सेवा ही रुजू होत असते। आज गणेश याग आणि मनोबोध याग असतात दुसऱ्या दिवशी। आता उद्यापासून आपले वेगवेगळे याग, चंडी याग, रुद्र याग असे भरपूर यागाला सुरुवात होत असते। तर अशा प्रकारे तुम्ही 10:30च्या आरतीनंतर यागाला पण उपस्थित राहून ती सेवा करू शकता। ती यागाची सेवा, स्वाहाकाराची जी काही सेवा आहे ती पण उच्च कोटीची सेवा आहे, ती सुद्धा तुम्ही करू शकता। अजून एक पर्याय सांगते, तुम्ही केंद्र मठ जर जवळ असेल, तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी कारणामुळे जर पारायण किंवा सप्ताहाला नाही बसता आलं तर तुम्ही काय करायचं आहे, भले तुमची अडचण आली होती, तुमची अडचण आता संपली असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा, दिवसभरामध्ये कधीही जा, तुम्ही दिवस रात्र तिथे सेवा सुरूच आहे। मठामध्ये केंद्रामध्ये जायचं, तिथे बसून तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता। एक पारायण बसून मठामध्ये करू शकता, 11 माळी जप करू शकता, दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता आणि ह्या ज्या काही सेवा तुम्ही करणार आहात मठामध्ये बसून त्याची नोंद त्या केंद्रातल्या चित्रगुप्त वहीमध्ये करायची असते आणि ती तिथे नोंद आपल्या सेवेची होत असते आणि ती वही आपली दिंडोरपरी स्वामी समर्थ जे आपल्या गुरुमावली आहेत त्यांच्यापर्यंत ती पोहोचत असते, आपल्या सेवेची तिथे नोंद होत असते। तर अशा प्रकारे तुम्ही या पण सेवा या सप्ताहाच्या काळामध्ये करू शकता। त्यामुळे नाराज कोणी होऊ नका, सगळ्या सेवा ह्या उच्च कोटीच्या आहेत आणि ज्यांना कोणाला दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नाही करणं शक्य झालं तर निराश व्हायचं नाही। श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण कधीही करू शकतो, कधीही करू शकतो आणि कधीही जरी केलं तरी दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद देणारच आहे। त्यामुळे निराश व्हायचं नाही, हतबल व्हायचं नाही की मला नाही जमलं असं काही नाही आहे, तुम्ही कधीही करू शकता। फक्त मन म्हणजे म्हणतात ना की मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, तुम्ही कधीही वाचू शकता। तर आपल्या आजचा व्हिडिओचा जो काही विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। जे नवीन सेवेकरी आहेत किंवा जुने सेवेकरी आहेत त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की भरपूर जण मला प्रश्न विचारतात, त्यांच्या काही समस्या सांगतात, अडचणी सांगतात आणि त्यावरती ते मला म्हणतात की ताई आम्हाला सेवा द्या। तर कसं असतं, मेन आपल्या तुम्हाला सेवेचा म्हणजे आपल्या मार्गाचा दिंडोरपरी स्वामी समर्थ केंद्रातील सेवेचा किंवा स्वामी समर्थ मार्गाचा जो काही पाया आहे, गाभा आहे मेन, तर तो जो काय आहे तो म्हणजे काय आहे, नित्यसेवा। त्या नित्यसेवेबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांची सेवा करण्याचा सर्वात सोपा मार्ग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो कसा आहे, काय आहे, कशा प्रकारे करायचा आहे त्याबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे, नियम अटी सुद्धा सांगणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपणास माहिती आहे आपण ज्यावेळेस स्वामींचं गुरुपद घेतो, आपण स्वामींना ज्यावेळेस आपण गुरु मानतो आणि स्वामींच्या मार्गामध्ये सेवेमध्ये येतो त्यावेळेस आपणास माहिती असेल की आपल्याला मेन गोष्ट ती करायची असते ती म्हणजेच काय, आपण गुरुपद घेताना त्या स्वामींना वचन देत असतो, म्हणजे एक वचन देत असतो की मी रोज नित्यसेवा 365 दिवस खंड न पडता नित्यसेवा रोज करणार आणि सणावारानुसार जे काही सेवा आहेत किंवा ज्या काही पूजा मांडणी आहेत मार्गाप्रमाणे त्या मी करणार। ह्या प्रकारे आपण म्हणजे वचन हा आपण शब्द ह्या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंना देत असतो, त्याप्रमाणेच आपण वर्षभर वागायला पाहिजे। म्हणजे या गुरुपौर्णिमेपासून गुरुपद घेतल्यापासून ते येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत त्याप्रमाणेच आपण ते वचन पाळलं पाहिजे। भरपूर जण फक्त गुरुपौर्णिमा आली उत्साहामध्ये गुरुपद घेतात आणि ते सगळं काही विसरून जातात। जे काय आपण वचन दिलेलं आहे, जे काय आपण गुरुपद घेताना जे काही आपण वाचलेलं असतं बसून ते सगळं विसरून जातात आणि एक प्रकारे कधीतरी अमावस्या पौर्णिमेला हातामध्ये पोती घेऊन वाचणार करणार, मला वेळच नाही भेटला, मला असंच आहे तसंच आहे, कारण सांगणार भरपूर, सांगायला गेलं तर भरपूर कारणं निघतात न करण्याची। आणि करायचं म्हटलं तरी सुद्धा आपण जिद्दीने जर करायचं म्हटलं तर भरपूर अडथळे येतील, भरपूर आपल्याला अडचणी येतील, पण आपण ठामपणे वेळ काढून 15 ते 20 मिनिटं रोज आपण स्वामींची सेवा करतो की नाही हे स्वतःच्या मनाला एकदा विचारा। खरंच सांगते, एकदा मनाला विचारा तुम्ही किती जणांनी गुरुपद घेतलं त्यानंतर ते गुरुपदाला जे काही वचन दिलं त्या वचनाला ते जागले आहेत आणि त्या गुरुपौर्णिमेपासून आपलं वचन पाळत आहेत, हे तुम्ही एकदा पारखून बघा। आणि कसं असतं, नावं ठेवायला भरपूर जण जागे होतात, म्हणजे समोर येतात की नाही स्वामी सेवा काही नसते, कष्ट करा, मेहनत करा। मी म्हणते ना, कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास करा, सगळ्याच गोष्टी करा, पण त्याला जी म्हणजे गुरूंचा आशीर्वाद जो लागतो, म्हणजे गुरूंची सेवा म्हणजे काय, आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करणे आणि गुरुबळ जर स्ट्रॉंग असेल आपलं तर आपल्या प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतंच, त्याचबरोबर नशिबाची साथ सुद्धा मिळते। कारण की जर तुम्ही एखादी व्यक्ती बघा जी भरपूर काम करते, भरपूर म्हणजे धडपड करते आहे पैसा कमवण्यासाठी, पण कुठेतरी पैसा घरात कमी पडतो, महिना अखेरपर्यंत पैसा पुरत नाही, अन्नधान्य घरामध्ये पुरत नाही, विविध प्रकारच्या अडचणी, समस्या, भांडण, आजारपण, घरामध्ये विविध प्रकारचे कर्ज डोक्यावरती, ह्या समस्या त्यांच्यावरती असतात। का असतात?
का असतात? कारण की कसं असतं, ही सेवा म्हणजे काय आहे, नित्य सेवा म्हणजे काय आहे, स्वामींची सेवा करणे म्हणजे काय आहे, की कसं आहे तुम्हाला सांगते. मुळात मी स्वामींची सेवा का करायची असते, कारण की जर आपण रोज नित्य सेवा 15 ते 20 मिनिटं जर केली, कारण की प्रत्येक व्यक्ती ही जन्माला येते, ती तिचे प्रारब्धाचे भोग घेऊनच जन्माला येत असते. जे काही भोग म्हणजेच काय, जे तुमचे मागच्या जन्मीचे नाही, असे कितीतरी जन्मीचे तुमचे म्हणजे जे कर्म आहेत, वाईट कर्म असते, ते सगळ्या कर्माचे तुम्हाला या जन्मात तुम्हाला जन्म का झाला आहे, त्या सगळ्या म्हणजे त्या कर्माची तुम्हाला परतफेड करायची आहे या जन्मामध्ये. आणि या जन्मामध्ये जर तुमच्या त्या सगळ्या प्रारब्धाचे भोग भोगून झाले, तर तुम्हाला नंतर मोक्ष मिळणारच आहे. सगळे चांगले दिवस येणारच आहे तुमच्या आयुष्यामध्ये. स्वामींची सेवा यासाठीच करायची असते, की आपल्या हातून मागच्या 7 जन्मामध्ये आपल्या हातून जे काही वाईट कर्म घडले आहे, त्या सगळ्यांचा आपल्याला हिशोब ह्या जन्मात द्यायचाच असतो. प्रत्येकाला द्यायचा आहे, कोणीही चुकणार नाही, म्हणजे प्रत्येकाला द्यायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगते आहे, की आपले प्रारब्धाचे भोग भोगून आपल्याला ते नष्ट करायचे आहे, आणि त्यासाठी आपल्या स्वामींची रोज नित्य सेवा ही झालीच पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये आपल्या सोबत, आपल्या घरामध्ये, आपल्या घरातल्या व्यक्तींसोबत कुठल्या अघटित घटना घडू नये यासाठी सुद्धा स्वामींचं नामस्मरण, स्वामींची नित्य सेवा पंचमहायज्ञ घरामध्ये झालंच पाहिजे. आता तुम्हाला सांगू इच्छिते, स्वामींची सेवा करणं म्हणजे काय, स्वामींची सेवा कशी करायची. आणि जे कोणी मला त्यांच्या अडचणी समस्यांवरती सेवा मागतात त्यांच्यासाठी सुद्धा सांगते, की तुम्ही आधी स्वामींची नित्य सेवा सुरू करा, जो मेन पाया आहे. कारण की या नित्य सेवेने जर तुम्ही अखंड 365 दिवसभरामध्ये कधीही करा, वेळेचं बंधन नाही आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. मग दुपारी 12 ते 12:30 तेवढं स्किप करा टायमिंग, कधीही करू शकता. एवढ्या वेळ तुम्ही बिझी राहू शकत नाही ना. जे मला लोक म्हणतात, की आम्ही ताई कामाला जातो, आम्हाला वेळ नसतो. अरे तुम्ही मोबाईल जर बघायला गेले, तुम्हाला 1-1.5 तास आरामात जातोय, 2 तास आरामात जातात. जर रील्स बघायला बसलो, काही शॉर्ट्स बघायला बसलो, तर आरामात वेळ निघून जातो. तेवढाच वेळ जर तुम्ही अध्यात्माला दिला, स्वामींच्या सेवेला दिला, तर कुठेतरी तुम्हाला मार्ग मोकळे होतील तुमच्या अडचणींचे, कुठेतरी तुम्हाला अडचणी सुटतील, कुठेतरी भविष्यामध्ये जे काही संकट येणार आहे ते सुद्धा टळेल. ते फक्त अध्यात्माने शक्य आहे, नामस्मरणाने शक्य आहे. म्हणून तुम्हाला सांगते, की स्वामीची नित्य सेवा आधी करा. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम्स आहे, अडचणी आहेत, सांसारिक, नोकरी, विवाह, भरपूर आहे प्रॉब्लेम्स, तर त्यासाठी सांगेल स्वामीची नित्य सेवा मनापासून करा. आणि त्या नित्य सेवेमध्ये पण लोक काय करतात, एकच माळ करतात, 3च अध्याय वाचेल किंवा 1च अध्याय वाचेल, कधीतरी वाचणार, गुरुवारी सेवा करणार. ही स्वामींना म्हणजे प्रिय अशी सेवा नाही, स्वामींची ही नित्य सेवा नाही. तुम्ही परमपूज्य गुरुमाऊलींच्या तोंडून ऐकलं असेल भरपूर वेळेस, ते कधीच म्हणत नाही की 1 माळ करा, कधीच नाही म्हणत. ते काय म्हणतात, तुम्हाला नित्य सेवा म्हणजे काय, 11 माळेशी स्वामी समर्थ मत षडाक्षरी मंत्र जप झालाच पाहिजे. नित्य सेवेमध्ये श्री स्वामी चित्तसारामध्ये 3 अध्याय रोज वाचलेच गेले पाहिजे. 1 माळ गायत्री मंत्राचं पठण, 1 माळ 99 मंत्राचं पठण, आपल्या घरातल्या कुलस्त्रीने दुर्गा सप्तती या ग्रंथाचे 2 अध्याय रोज वाचलेच पाहिजे. आणि पुरुष मंडळींनी आपल्या मल्हारी सप्तती जी खंडोबांची सेवा आहे त्याचे रोज 2 अध्याय वाचलेच पाहिजे. ही झाली तुमची नित्य सेवा, आणि ही झालीच पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये झाली पाहिजे. टप्प्याटप्प्याने करा. सकाळी तुम्ही 3 अध्याय वाचले, 11 माळी जप केला, संध्याकाळी तुम्ही दुर्गा सप्ततीचे 2 अध्याय वाचा दिवा लागणीच्या वेळेसला, तसंही चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला जास्त वेळ बसणं शक्य नसेल तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये सेवा करू शकता, तसंही चालतं, त्याला काही बंधन नाही आहे. त्याचप्रमाणे पंचमहायज्ञ सुद्धा घरामध्ये झालंच पाहिजे. पंचमहायज्ञ जर रोज घरामध्ये केलं तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पितृदोष निवारण्यासाठी जे काही विधी करावे लागतात, नारायण नागबली असे जे काही विधी आहेत ते करायची सुद्धा गरज पडणार नाही. फक्त 365 दिवस मासिक धर्माचे, सूतक पिटाळाचे जर सोडले तर प्रत्येक दिवस आपण पंचमहायज्ञ घरामध्ये करायलाच पाहिजे. 5 कामं त्या पंचमहायज्ञामध्ये केलीच पाहिजेत. मी अजून थोडंसं तुम्हाला सोपी सांगते. सगळ्यात सोपी अजून मार्ग म्हणजे काय, ज्यांना कोणाला जपमाळ धरता येत नाही, ज्यांना कोणाला जपमाळेवर जप करता येत नाही, त्यांनी काय करायचं आहे, सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे काय, तुम्ही काय करायचं, आपण ज्यावेळेस दिवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस ती अगरबत्ती लावल्यानंतर आपण तिथे आसनावरती बसायचं आहे, थोडंसं मन शांत करायचं 5 मिनिटं, आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. तुम्हाला आपोआप किती माळा होतील ते काउंट करायचे नाही, फक्त ती अगरबत्ती संपेपर्यंत मनोभावे श्रद्धेने एकचित्त होऊन तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. आणि अध्याय तर आपण वाचतोच, पण ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्ही नामस्मरण करा. आणि जी काही विभूती त्या ताटामध्ये पडेल किंवा खाली पडेल, ती जर विभूती तुमच्या घरामध्ये हट्टी, तापट, न ऐकणारी मुलं, अभ्यास न करणारी मुलं आहेत, किंवा व्यसन करणारे व्यक्ती असतील, ज्या कोणी घरामध्ये व्यक्ती आहे जी वाईट मार्गाला आहे, त्या सगळ्यांना तुम्ही कपाळी लावली, आणि जी आयुर्वेदिक, जी आपली म्हणजे केमिकल युक्त नाही, जी आयुर्वेदिक अगरबत्ती आहे ती जर तुम्ही त्यांना पाण्यातून दिली नकळतपणे मुलांना, किंवा जे कोणी ऐकत नाही, किंवा ज्यांना कोणाला तुम्हाला वाटतं की त्यांनी चांगलं वागावं, चांगलं म्हणजे ते व्यसन सोडावं, त्यांना जर तुम्ही पाण्यातून ती विभूती दिली
एक माळ म्हणजे पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ मंत्र जप नामस्मरण जर एकचित्त होऊन जर केलं आणि ती अगरबत्तीची विभूती तुम्ही सगळ्या हट्टी तापट मुलांना लावली, कपाळी लावली, त्यांना पाण्यातून जर दिली, व्यसनी माणसांना पण द्या तरीही चालेल. तुम्ही देऊन बघा, सुंठे वाचून खोकला जाईल. हे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचेच वाक्य आहे. तुम्हाला सांगते सगळ्यात सोपी सेवा आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रवासात समजा कोणाकोणाचे जॉब असतात बघा, प्रवास करतात सारखे सारखे, त्यांना सारखं फिरतीवर राहावं लागतं, किंवा तुम्ही गावी जात आहात, तुम्ही विमानाने प्रवास करा, रेल्वेनी करा, बसनी करा, किंवा स्वतःच्या प्रायव्हेट गाडीनी करा. त्यावेळेस काय असतं, भरपूर वेळ असतो आपल्या प्रवासामध्ये. आपण बाहेर इकडे तिकडे बघण्यापेक्षा, वेगवेगळे कोणाच्या काही हे करण्यापेक्षा आपलं मन जे आहे ते मन शांत करायचं असेल तर नक्कीच ते प्रवासामध्ये, प्रवास सुरू झाल्यापासून ते पोहोचेपर्यंत तुम्ही फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. बघा कितीतरी माळा तुमच्या त्या 20 ते 25 माळा आरामात त्या होतील. किंवा जास्त वेळ प्रवास असेल तेवढ्या वेळ करा. उठता, बसता, बोलता, चालता नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. कारण की नामस्मरणा एवढी कुठलीच मोठी सेवा नाही आणि तेवढी शक्तिशाली सेवा नाही. आणि या नामस्मरणाने काय होणार आहे, या नित्यसेवेने काय होणार आहे, तर भविष्य काळामध्ये येणारे जे काही संकट अडचणी आहेत ते तुम्हाला येऊन कधी गेले ते सुद्धा कळणार नाही, ते तुमच्यापर्यंत पोहोचू सुद्धा देणार नाही स्वामी समर्थ महाराज. म्हणून तुम्हाला सांगते आहे की स्वामीची नित्यसेवा आधी करा. आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे, तुमचे 99% प्रश्न सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नित्यसेवा रोज होणे. 1 माळ नाही, 2 माळ नाही, डायरेक्ट 11 माळी जप. गुरुवारी करते, रविवारी करते नाही, रोज नित्यसेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. स्वामींकडे मागताना भरपूर मागतो ना आपण, हे द्या ते द्या, एवढंच दिलं तेवढंच दिलं असं म्हणतो ना आपण त्यांनी सेवा करताना का कंजूसी करायची मला एवढं कळत नाही. भरपूर आता मला अजून कमेंट येतील की ताई आम्ही कामाला जातो, आम्हाला वेळ भेटत नाही, घरून स्वयंपाक असतो, मुलं सांभाळायची असतात. अहो तुम्ही ऑफिसमध्ये थोडा ब्रेक भेटेल, तिथे तुम्ही सेवा करू शकता. सकाळी लवकर उठून तुम्ही करू शकता, चालता बोलता कामं करताना नामस्मरण करू शकता. तुम्ही नामस्मरणाला वेळेचं बंधन नाही आहे. तुम्हाला जरी मासिक धर्म आहे तर तुम्ही नामस्मरण मनामधले करू शकता ना. सुतक विटाळ आहे, पण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्ती करू शकते. कुठलंही सुतक विटाळ काय असं नाही की सुतक विटाळ हे नाव नाही घ्यायचं देवाचं, असं नाही. तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि नित्य सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. फक्त उपाय तोडगेच करू नका. कारण की खूप लोकांचे असे प्रश्न येतात. आजच एका ताईंचा मला प्रश्न आला होता म्हणजे कमेंट बॉक्समध्ये की ताई मी वर्षभर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं वाटतं त्यांनी, पण त्यांच्या मुलांना परीक्षेमध्ये यश नाही मिळालं. तर मी एक सांगू इच्छिते ताई, मी त्यांना इथेच प्रश्न विचारते की ताई तुम्ही रोजची नित्य सेवा करता का? रोजची नित्य सेवा 11 माळी जप, श्री स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ 99 मंत्र, कुलदेवी कुलदेवतांचा वर्षातून एकदा तरी मान सन्मान त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन करणे. आणि त्यानंतर ह्या आणि रोज पंचमहायज्ञ घरामध्ये करणे. ह्या मेन पाया जर केला, ह्या सेवा जर आपण रोजच्या रोज केल्या तर मी तुम्हाला खरंच सांगते, मग तुम्ही कुठलेही उपाय तोडगे पारायण कितीही करा, तुम्हाला लवकरात लवकर त्याची फळश्रुती मिळेल आणि तुम्हाला अनुभव नक्की म्हणजे नक्कीच येणार बघा. म्हणून सांगते की आणि दुसरी गोष्ट, जी काही सेवा असेल, जी काही नित्य सेवा असेल, पंचमहायज्ञ असेल किंवा पारायण असेल, ते मनापासून श्रद्धेने करा. आणि खरंच सांगते, तुमचं मन जर एकाग्र करायचं असेल, चंचल असेल, मन एका थाऱ्यावर राहत नसेल, तर नक्की स्वामींचं नामस्मरण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करा. म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठले वाईट विचार येणार नाही, कुणाबद्दल तुम्हाला वाईट म्हणजे म्हणतात ना की बा कोणाबद्दल ईर्ष्या वाटणार नाही. नक्कीच तुमचं भविष्य काळ जो आहे तो अत्यंत उज्ज्वलित असणार आहे, वर्तमान काळ सुद्धा असणार आहे. आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यातून मार्ग मिळण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे नित्य सेवा स्वामींची. मी एक पण तुम्हाला पर्याय सांगितले त्याच्यात, सर्वात सोपा तो म्हणजे काय, जर जपमाळ धरता येत नाही आहे तुम्हाला, चुकीच्या पद्धतीने होते, तर सरळ सरळ अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही नामस्मरण करा, स्वामींची सेवा करा. अनुभव तुम्हाला 100 नाही 1000% तुम्हाला शाश्वती आहे की अनुभव येणार म्हणजे येणारच. फक्त टप्प्याटप्प्याने जे आहे, जी मेन मार्गदर्शन करतात गुरुमाने ते ऐका आणि त्या पद्धतीने सेवा करा. चुकीच्या पद्धतीने करू नका, अर्धवट सेवा करू नका, जेणेकरून तुम्हाला अनुभूती येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला सर्वात सोपा मार्ग कोणता आहे. आणि साधा आणि सोपा आहे, जास्त काही अवघड नाही आहे. टप्प्याटप्प्यामध्ये दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता, एवढं सुद्धा तुम्हाला पर्याय आहे. तर अशा प्रकारे नक्कीच सगळ्यांनी नित्य सेवा करा, पंचमहायज्ञ करा, कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान करा. त्यानंतर सगळे उपाय तोडगे जे काही आहे ते सर्व तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.